हे तंदूर दिसायला जेवढं खतरनाक आहे ना, चवीला सुद्धा तेवढंच खतरनाक आहे. नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण हॉटेलपेक्षा सुद्धा भारी चवीचं घरच्या घरी तंदूर कसं बनवायचं ते बघणार आहोत. आणि हे तंदूर आपण अख्ख्या कोंबडीचं बनवणार आहोत आणि ओव्हन मध्ये बनवणार आहोत. तर हे तंदूर आहे ना, बनवायला खूप सोपं आहे. घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हे तंदूर आज आपण ओव्हन मध्ये करतोय, पण तुमच्याकडे जर ओव्हन नसेल ना तर पुढे काय करायचं, म्हणजे कसं हे तंदूर करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला आहे ना असंच मस्त स्पायसी ज्युसी आणि आतून असं सॉफ्ट असं चिकन तंदूर करायचंय. चला तर मग काय काय साहित्य लागते पाहूया. तर इथे आपल्याला 1 किलोची कोंबडी लागणार आहे. तर ही कोंबडी 1 किलोची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं मसाले घेतलेले आहेत. काळी मिरी मी अशी कुटून घेतलेली आहे. दही लागणार आहे, आपल्याला फ्रेश दही लागणार आहे. आणि आता ही कोंबडी जी आहे तिला मॅरिनेट करण्यासाठी हे वाटण केलेले. तर कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण केलेले. आणि आता ह्याला कट्स मारून घेऊया. असे डीप कट मारायचे आहेत आपल्याला, म्हणजे या खाचांमध्ये ना आपल्याला मसाला छान भरता येतो. आणि कोंबडी म्हणजे जे आपण चिकन खातो ना तेव्हा खाताना फिकं फिकं लागत नाही. मस्त स्पायसी ज्युसी असं चिकन बनतं, म्हणजे हे तंदूर बनतं. तर आता हे काळी मिरची पूड मी करून घेतली, तुम्ही बघू शकताय. मिरची पावडर घेतलेली 1.5 चमचा. कांदा लसूण मसाला घेतलाय अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे क्रश करून. आणि धने पावडर 1 चमचा. पाव चमचा एवढा आपण गरम मसाला घेतलाय. घरगुती साठवणीचा मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि काळी मिरी कुटलेली आपण इथे घेतली आहे. आणि इथे चवीनुसार मीठ घेतले. अर्धा लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे. तर आता आपण हळद आपण या मसाल्यांमध्ये घेतली नव्हती, कारण हळद मला अशी चिकन वरती लावायला आवडते. कारण याचं तुम्हाला सांगते की असं जर केल्याच्या नंतरनं हे चिकन जे असतं ते ओशाळ लागत नाही, याचा मसाला वास येत नाही. त्यामुळे असं आपण हळद, मीठ आणि लिंबू लावणार आहोत. चिकन करताना सुद्धा असंच तुम्ही हळद, मीठ, लिंबू लावून चिकन ठेवलं की चिकनचा मसाला वास येत नाही, खाताना ओशाळ लागत नाही. त्यामुळे असं पहिल्यांदा मॅरिनेट करून घ्यायचं. आता याला बाजूला ठेवून देऊया. आणि ह्या मसाल्यांमध्ये दही आणि हे हिरवं वाटण केलेलं आपण मिक्स करून घेऊया. तर जे हे मसाले जे मी घेतलेले आहेत ना, तर यामध्ये आपल्याला हे हिरवं वाटण घालायचे. 2 ते 3 चमचे आपल्याला हे हिरवं वाटण घालायचे. हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. लागलं तर तुम्ही थोडंसं दही घेऊ शकता. आता मी इथे मिरची पावडर कमी होती म्हणून मी मिरची पावडर घेतली आहे. तर हे सगळं आपल्याला कोंबडीला लावून घ्यायचे. हे मसाले जे आहेत, हे वाटण जे आपण केलेलं आहे, हे हा मसाला सगळा आहे ना कोंबडीला आपण कट्स मारलेत ना त्या कट्स मध्ये चांगलं भरून घ्यायचे. म्हणजे हे चिकन जे आहे खाताना तंदूर हे फिकं लागणार नाही. तर तुम्ही बघू शकताय हे चांगलं असं भरलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही कोंबडी आहे ना, संपूर्ण अख्खी कोंबडी आपण घेतली आणि मसाल्यांनी आपण याला मॅरिनेट केलेलं आहे. तर हे मसाले कोणते कोणते वापरलेत ना, तर हे सगळे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि ही आता मॅरिनेट केली आहे. तर एकदा का आपण कोंबडी किंवा कोणतंही चिकन असू दे, मटन असू दे, मॅरिनेट करून झालं की आपल्याला अर्धा तासासाठी त्याला रेस्ट देण्यासाठी ठेवून द्यायचं असतं. का तर त्याच्यामध्ये मसाल्यांचा छान फ्लेवर उतरला पाहिजे. आता सोबतच मसाल्यांसोबतच आपल्याला यामध्ये तंदूर सुद्धा फ्लेवर यामध्ये आणायचा आहे. तर आपण या कोंबडीला धुरी देणार आहोत कोळशाची. तर कोळशाची धुरी देण्यासाठी मी ते कोळसा सुद्धा जाळायला ठेवलेला आहे. कोळसा पण चांगला पेटलाय. तर हा कोळसा आहे ना चांगला पेटलेला आहे आणि याच्यातून चांगला धूर सुद्धा येतोय. तरी सुद्धा आपण याच्यावरती तुपाची धार सोडणार आहोत. तर हे असंच आपल्याला ठेवून द्यायचंय. हे असं आपण इथं ठेवूया. तूप आळलेले थोडस आपल्याला टाकायचंय कोळशावर. काय मस्त धूर निघतोय. तर या धुराची जी टेस्ट असते ना ही कोंबडीमध्ये चांगली मुरली पाहिजे. याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे आपल्याला पॅक मध्ये. हे असं करून आपल्याला अर्धा तासासाठी याला रेस्ट देण्यासाठी ठेवायचे. अर्ध्या तासाने आपल्याला ओव्हन चालू करायचा आहे. 15 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचा आहे. आणि प्रीहीट करताना आपल्याला 200 सेल्सिअस वरती करायचं आहे आणि ते पण 15 मिनिटासाठी. तर तुम्ही बघू शकताय मी दोन्ही रॉड चालू करते, खालचा पण आणि वरचा पण. आणि हे इथे आपण 120 वरती आहेत ना, तर 200 वरती आपण हे ठेवणार आहोत. 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता अजून सुद्धा वाफा निघतायत. कोळसा काढायचा आपल्याला. हा कोळसा आपण बाजूला काढून ठेवूया.
आणि ही कोंबडी आहे ना, ही आपल्याला अशी अलगद उचलून या रॅकवरती ठेवायची. तर हे तंदूर खूप ड्राय होऊ नये म्हणून आपण हे बटर आधी लावून घेणार आहोत. आणि बटरची टेस्ट पण खूप छान येते यामध्ये. तुम्ही हवं तर याच्यावरती तेल सुद्धा लावू शकता किंवा मग साजूक तूप सुद्धा लावू शकता, बटर जर नसेल तर. आतमध्ये पण थोडं थोडं लावूया. सगळीकडनं आपण बटर लावून घेतलंय. आता आहे ना, या कोंबडीला कुक होण्यासाठी ठेवून देऊया. ओव्हन मध्ये ठेवायची आपल्याला. ओव्हन प्री हीट झालेला आहे आपला आधीच. तर ही अशी आपण कोंबडी ही आतमध्ये प्लेस केलेली आहे ओव्हन मध्ये, तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला याचं झाकण लावून द्यायचंय आणि 200 डिग्री वरती दोन्ही रॉड चालू आहेत. तर हे आधी आपण एक 20-25 मिनिटासाठी ठेवून देऊया. तर 25 मिनिटं आहे ना, आपण या कोंबडीला आतमध्ये भाजू द्यायची आहे. तर तोपर्यंत आहे ना, वाट बघूया आपण. तर आता बघा, इथे ना 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत जवळपास. आणि आता आहे ना, हे आपण बाहेर काढले आणि मस्त याला वरतून स्पॉट आलेले आहेत आणि तंदूर बऱ्यापैकी शिजलेला आहे. पण मागच्या बाजूने तंदूर कच्चा आहे. तर याला बटर लावून घेऊया आणि मागच्या बाजूने सुद्धा बटर लावून पुन्हा आपण हे ओव्हन मध्ये ठेवून दिले. तर अर्ध्या तासासाठी मी पुन्हा ठेवलं होतं. तर फायनली आपलं हे तंदूर बनवून तयार झाले. पूर्णपणे 1 तास आपल्याला तंदूर बनवण्यासाठी लागलेला आहे. तंदूर आपलं बनवून तयार झाले. याला स्मोकी फ्लेवर देऊन मस्त प्लेटिंग करून हे सर्व करूया. तर तुम्ही बघू शकताय, ह्याला मी स्मोकी फ्लेवर दिलाय, पण नाही, याचा व्हिडिओ स्किप झालाय माझ्याकडनं. तर हे मस्त स्मोकी फ्लेवरचं आणि मस्त ज्युसी स्पायसी आतून मस्त सॉफ्ट असं हे तंदूर बनवून तयार झालंय आपलं. तर हे तंदूर आहे ना, कढईमध्ये कसं बनवायचं, तर कढईमध्ये बनवताना हे याचे पीसेस करून तुम्ही आहे ना, हे शिजेपर्यंत लो फ्लेमवरती परतून घेऊ शकता. काय तर ओव्हन मध्ये आज आपण तंदूर बनवलेला आहे. अख्ख्या कोंबडीचं तंदूर बनवलेलं आहे. खूप छान बनतं या पद्धतीने केलेलं. घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेलं आहे. जास्तीचे एक्स्ट्राचे मसाले वगैरे आणण्याची काहीच गरज नाहीये. जे उपलब्ध घरात मसाले असतील त्या मसाल्यांमध्ये तुम्ही हे बनवू शकता. खूप छान बनतं. नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनपर्यंत सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.